झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. हे होतंय. मी त्याच्या अगदी विरोधात नाही, अगदी खरं सांगायचं तर गोष्ट, कारण मी स्वतः एक कलाकार आहे. आम्हाला स्वतःला जायला आवडतं. आम्ही गेल्यानंतर मी स्वतः ज्या वेळेला दहीहंडीला सेलिब्रिटी म्हणून जातो त्यावेळेला पहिल्यांदा मी शॉर्ट्स घालून टी शर्ट घालून थराला उभा राहतो, भिजतो, मजा करतो, मग बॅकस्टेजला जाऊन कपडे बदलून येतो आणि मग परत गाणी गातो. सो मी अगदी त्याच्या विरोधात नाही आहे. परंतु याचं दुसरं जे आमच्या झगडे मॅडमनी सांगितलेली गोष्ट आहे जी अत्यंत खरी आहे, की तुम्ही त्या दिवशीचा हिरो जो असतो तो गोविंदा असतो. मग तिथे अवधूत गुप्ते येऊ दे, कश्मीर महाजनी येऊ दे, वैभव तत्ववादी येऊ दे, सनी लिओनी येऊ दे, नाही तर सनी देओल येऊ दे, नाही का. पण त्या दिवशीचा एकच हिरो असतो आणि तो म्हणजे गोविंदा. त्याचा अपमान होता कामा नये, त्याचं महत्त्व कमी होता कामा नये, त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला गोविंदा थर लावायला उभा राहतो आणि थर लावण्याचं ते अत्यंत फास्ट होत असतं आणि प्रॅक्टिसच्या लोकांनाच ते जमत असतं. आणि ते कॉर्डिनेशनसाठी फार महत्त्वाचं असते की आवाज शांतता हवी असते. तिथे बऱ्याच मंडळांमध्ये बरेच ऑर्गनायझर DJ चालू ठेवतात मोठ्याने आणि ते धाडधूड चालतात. तुम्ही सांगतात तुम्ही थर लावा, कसं लावणार गोविंदा थर? खालचा वरच्याशी बोलणार का सारे बाबा तू खांदा इकडे नको ते इकडे पकड, तर आला मागचा आला, हे कसं बोलणार? तर त्यामुळे ते शांतता पाळली गेली पाहिजे. सेलिब्रिटीजनी देखील भान ठेवलं पाहिजे, कारण आयोजकांना जर का लक्षात येत नसेल की ते आल्यानंतर गोविंदा जाऊन ते खड्ड्यामध्ये ते अरे काय अवधूत गुप्ते असं जर का त्या अवधूत गुप्तेनी पण थांबायला पाहिजे विंगीमध्ये, थांबा ते थर लावतात, ते थर होऊन जाऊ देत, मग मी स्टेजवर जातो. करेक्ट. तर हे सेलिब्रिटीजनी भान सांभाळलं पाहिजे, आयोजकांनी सांभाळलं पाहिजे. गोविंदा त्या दिवशीचा हिरो तोच राहिला पाहिजे. वा वा वा. अवधूत, या सिनेमाच्या निमित्ताने खूप रिसर्च केलास, तर मला जाणून घ्यायचं की या उत्सवाच्या वेळी जे जायबंदी गोविंद असतात किंवा कायमस्वरूपी अपंगत्व ज्यांना आलेलं असतं, अशा गोविंदांसाठी त्यांची मंडळं काही काम करत असतं का, किंवा सरकारच्या काही योजना असतात का, किंवा अशा काही संस्था आहेत का ज्या त्यांच्यासाठी काही काम करत असतात? नाही, अशा खूप संस्था आहेत ज्या गोविंदा अशा जायबंदी झालेल्या किंवा कायमस्वरूपी ज्यांना अपंगत्व आलेलं आहे अशा लोकांना मदत करणाऱ्या संस्था आहेत. त्याचप्रमाणे ही गोविंदाची जी मंडळं आहेत ज्यांना जी बिदागी मिळते ती देखील केवळ ते काय घरी घेऊन जात नाहीत, तर ती बिदागी ते एकत्र सांभाळतात, त्यातनं त्यांचे ट्रस्ट उभे राहतात, त्यातनं येणाऱ्या पैशाचा देखील ते चांगल्या प्रकारे विनियोग करतात, त्याचा पुढे येणाऱ्या गणेशोत्सवाला उपयोग होतो. त्याचप्रमाणे ह्यातनं जे मोठी मंडळं आहेत, म्हणजे आमचं जय जवान पथक असू दे, ताडवाडी मंडळ असू दे माझगावचं, तर अशी जी मंडळं आहेत ही ह्यांना खूप मोठ्या अमाऊंट्स त्यांना मिळतात, त्याचा ते खूप चांगल्या प्रकारे वापर करतात. आणि केवळ गोविंदांसाठीच वापर करतात असं नव्हे, तर कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करतात. अच्छा. हो, किंवा अनाथ मुलांसाठी त्यांच्या ते मदत करतात. तर अशी अत्यंत आदर्श मंडळं आहेत की ह्या अशा प्रकारची कामं करतात. त्यामुळे परंतु त्याची दुसरी पण बाजू आहे की केवळ एवढं करून चालणार नाही. तर आज उद्या ज्यावेळेला साहसी खेळ म्हणून त्याला खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे, त्यावेळेला वर्षभर तो खेळ खेळला गेला पाहिजे, त्यासाठी वर्षभराच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. गोविंदांसाठी परमनंट बेसिसवरती राखीव मैदानं मिळालं पाहिजेत. त्या मैदानांबरोबर त्याची एक वेगळी त्याची स्ट्रक्चर्स उभी केली गेली पाहिजेत की ज्याच्यातनं त्यांना गोविंदांना थर लावण्याची प्रॅक्टिस करायला सोपं पडेल. गोविंदाचे प्रशिक्षक आहेत ते केवळ गोविंदासाठी प्रशिक्षक म्हणून नेमून त्यांना सरकारतर्फे नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांना ज्या प्रकारे इतर खेळाच्या प्रशिक्षकांना आणि शिक्षकांना ज्याप्रमाणे घरं दिली जातात त्या घरं दिली गेली पाहिजेत. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सुविधा ह्या खेळाला मिळाल्या पाहिजेत. वा वा. नमस्कार, या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. कान्हा चित्रपटामध्ये आणखीन एक खूप छान गाणं आहे जे मला तुझ्याकडनं ऐकावं असं वाटतंय. राधेरामा सगळ्यांनाच. जरूर. हे मला फार मजा आली गाणं करायला, कारण पहिल्यांदाच आमचे गुरुजी सुरेश वाडकर आणि कैलाश खेर ह्या दोघांनी एकत्र हे डुएट गायलंय. ये बात है. कलियुग आले देवा है भारी, कलियुग आले देवा है भारी, कलियुग आले देवा
कृष्णाची हंडी कंसाच्या दारी कलियुग आले देवा हे भारी कृष्णाची हंडी कंसाच्या दारी गीता ही सांगून गेला जो सारी गीता ही सांगून गेला जो सारी त्याच्याच शपथेवर चाले ही चोरी थांबवा हो आता चाळा जीवाचा झाला काला गोविंदा रे गोपाळा 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 गोविंदा रे गोपाळा. अवधूत, या गाण्याचे गीतकार कोण आहेत? ह्या गाण्याचं पर्टिक्युलरली जे लिहिलंय अरविंद जगतापांनी लिहिलंय. पिक्चरमध्ये 4 गाणी आहेत, म्हणजे टोटल 5 गाणी आहेत ॲक्च्युली. त्याच्यामधलं एक अरविंद जगतापांनी हे टायटल लिहिलंय. एक गाणं जे आता गाजतंय मित्रा, ते गाणं वैभव जोशींनी लिहिलंय. जे आधी तुम्ही बघितलं कृष्ण जन्माचं गाणं, या दोघांनी नाच केला ज्याच्यावर, ते मंदार चोळकरनी लिहिलेलं आहे. आणि मग बत्ती लागली म्हणून एक गाणं आहे, ते मी लिहिलेलं आहे. मी लिहितो, मला भयंकर हौस आहे. आम्हाला कास्ट अँड क्रू बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. खरं सांगायचं, झेंडा आणि मोरियाची जी टीम आहे तीच अख्खी टीम या फिल्मला कामाला होती. वा 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 वा. म्हणजे राहुल जाधवने DOP म्हणून काम केलं, इम्रान फैजल एडिटर, मी आणि सचिननी पटकथा लिहिली आणि संवादांवरती काम केलं सचिन दरेकर आणि स्वप्नील गांगुर्डे. वा 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 वा. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून आणि महाराष्ट्रातल्या सर्व रसिक प्रेक्षकांकडनं कान्हा चित्रपटाला भरपूर शुभेच्छा. तेव्हा आता आपली भेट पुढच्या आठवड्यात होणार आहे, पण जाता जाता मला या मित्रांचं मित्रा गाणं आणि त्याच्यावरचा परफॉर्मन्स बघायचा आहे. जरूर. तेव्हा आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात, म्हणजे बुधवारी रात्री 9:30 वाजता. पाहायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा.